नंदुरबारच्या चिमुकल्यांनी दाखवला अफलातून आत्मविश्वास। बालआमराईतील विद्यार्थ्यांचे दुहेरी टॅलेंट। जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा गळतीत असल्याची ओरड ऐकू येते, परंतु नंदुरबारच्या बालआमराई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने त्याला चोख उत्तर दिले आहे। इथले सर्व आदिवासी विद्यार्थी दोन्ही हातांनी लिहिण्याच्या कलेत निपुण झाले आहेत। पाढे, बाराखडी, इंग्रजी आणि मराठी शब्द ते एका वेळी दोन्ही हातांनी लिहितात। त्यांच्या या कौशल्यामुळे हे विद्यार्थी राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहेत। बालआमराई शाळेत 30 विद्यार्थी शिक्षण घेत असून पहिली ते चौथीच्या वर्गासाठी देवराम पाटील आणि श्यामला लैरे हे शिक्षक मेहनत घेत आहेत। त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये दोन्ही हातांनी लिहिण्याची कला विकसित केली आहे। या विद्यार्थ्यांचे पाढे पाठांतर, इंग्रजी वाचन आणि गणिती कौशल्य आश्चर्यकारक आहे। विशेष म्हणजे 100 ते 1 पर्यंत उलट उजळणी सुद्धा ते अचूक करतात। इथल्या विद्यार्थ्यांचे अक्षर सुटसुटीत व सुवाच्य आहेत। पाढे, म्हणी, विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्दांच्या उजळणीत त्यांची तयारी लक्षणीय आहे। विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन अस्खलित असून गणिती गणना तोंडपाठ आहेत। हे विद्यार्थी दोन्ही हातांनी फळ्यावर अक्षर गिरवताना सहजतेने आपले कौशल्य दाखवतात। 100, 99, 98, 97, 96, 95, 94, 93, 92, 91, 89, 88, 87, 86, 85, 84, 83, 82, 81, 82, 83। या विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांची निस्सीम मेहनत आहे। देवराम पाटील आणि श्यामला लैरे यांनी बालवयातच विद्यार्थ्यांना दोन्ही हातांनी लिहिण्याचा सराव दिला आहे। पालकही आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देत आहेत। दोन्ही हातांनी लिहिण्याचा सराव अपघात किंवा दिव्यांगत्वाच्या प्रसंगी उपयोगी पडतो, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी या अनोख्या शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आल्याचे त्यांचे शिक्षक म्हणतात। बालआमराई शाळेतील हे विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत, तरी सुद्धा त्यांनी मिळवलेली प्रगती मोठ्या शहरी शाळांनाही लाजवेल अशी आहे। तर आमच्या शाळेतले विद्यार्थी दोन्ही हाताने लिहितात। दोन्ही हाताने लिहिताना याचं कारण आम्ही एक मनात विचार केला, बाय दी बाय आपल्याला कधीतरी ऍक्सिडेंटली काय झालं तर दुसऱ्या हाताने लिहू शकतो तो विद्यार्थी, आणि दोन्ही मेंदू काम करतात याच्यासाठी आमच्या मनात कल्पना आली। आणि त्या विद्यार्थ्यांना दोन्ही हाताने मराठी अक्षर पण लिहितात, इंग्रजी पण लिहितात, वाचन पण करतात, प्रश्न विचारला असेल त्याच्यावर उत्तरं पण देतात आणि लिखाण काम पण करत असतात। याच्या मागे उद्दिष्ट फक्त एवढंच आहे की ते विद्यार्थ्याला येणाऱ्या अडचणी दूर होतील या दृष्टिकोनातून आम्ही तो विचार करून ते शिकवलेला आहे। आमचे विद्यार्थी 10वी मसावी पासून वर्गापासून या सगळ्या गोष्टी विद्यार्थी करत असतात। आम्ही आमच्या प्रयत्नाने त्यांना ते गुणवत्ता देण्याचा प्रयत्न करतो। ग्रामीण भागातला जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे लोकांचा, तो आज आम्ही आमच्या प्रयत्नांनी हा सगळं बदलून काढलेला आहे। आणि आमचे विद्यार्थी जास्तीत जास्त सेमी इंग्लिश पेक्षाही त्याच्या पुढे अभ्यास करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि करत आहोत। नमस्कार।